नमस्कार, आर्सन वुड्स मधील आशिष मित्तल आणि आणखी एकदा मी तुम्हाला नैसर्गिक घन वास्तविक सागवान लाकडात बेडचे 2 डिझाइन दाखवणार आहे. आणि पोत, रंग, नमुना येथे सहज दिसतो जो लाकडाची गुणवत्ता देखील परिभाषित करू शकतो. या व्हिडिओमध्ये मी संकल्पना स्पष्ट करणार आहे. स्टोरेज संकल्पना, साइड टेबल्स, व्यावहारिक गोष्टी ज्यांना आपण सामान्यतः स्टोरेज पार्ट आणि लाकूड आणि पॉलिश रंगांसह इतर पैलूंबद्दल सामोरे जातो. जर तुमच्याकडे लाकडी थीमचा आधार असेल तर लाकडी फिनिश आणि लाकडी स्वतःच्या नैसर्गिक रंगाला काहीही हरकत नाही. जर तुम्ही दोन्ही बेड बघितले तर तुम्हाला नैसर्गिक लाकडी सावली दिसेल. लाकडाचा पोत अगदी स्पष्टपणे दृश्यमान आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याकडे कमी कोरीवकाम किंवा प्लानर पृष्ठभागाच्या समतल पृष्ठभाग असतात तेव्हा पोत अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय सुंदरपणे दृश्यमान असतो. जसे येथे तुम्ही नैसर्गिक चहापूट फिनिश पाहू शकता. फायनल फिनिशिंगचे 2 प्रकार आहेत, ग्लॉस किंवा मॅट. आम्ही सेमी ग्लोस किंवा सेमी मॅट देखील घेऊ शकतो, परंतु ती पुन्हा तुमची निवड आहे. हे मॅट फिनिश आहे. पलंगाची मागील उंची 5 फूट आहे. याला गादी नाही. संपूर्ण मागचा आणि समोरचा संपूर्ण भाग लाकडाचा आहे. मग आपल्याकडे बाजू आहेत आणि याला बाजूला ड्रॉर्स आहेत. 2 बाजूच्या टेबलांबरोबरच साइड टेबल्स एका लहान ड्रॉवरने घट्ट उघडे आहेत. आकार डावीकडून उजवीकडे 2 फूट, पुढे ते मागे 18 इंच आणि बाजूच्या टेबलासाठी 22 इंच आहे. पलंगाचा पुढचा भाग मध्यबिंदूपर्यंत 28 इंच उंच आहे आणि हे सर्व पलंगाचे परिमाण आहे. पलंगाचा आकार गादीच्या क्षेत्राद्वारे परिभाषित केला जातो. हा 6 फूट बाय 70 इंच 6.5 फूट असतो. तर 72 बाय 70 इंच गादीचे क्षेत्रफळ आणि हे भारतातील मानक किंग साइज बेड आहे. बेडचे आकार राजा आकार, राणी आकार, सुपर डिलक्स आकार आहेत. फक्त गद्दा क्षेत्राद्वारे परिभाषित केलेले वेगवेगळे आकार आहेत. हा वास्तविक बेडचा आकार नाही. या पलंगात आपण पाहिल्यास आपल्याकडे काही क्षेत्र आहे जे वास्तविक बेडच्या बाहेर जात आहे. इथून बघितले तर इथे पलंग पूर्ण होत आहे, पण आमच्याकडे काही भाग बाहेर आहे. आता हे डिझायनिंग भागावर अवलंबून आहे. त्यामुळे डिझाइन बाहेर पसरत आहे. वास्तविक बेड एरियापेक्षा थोडा मोठा असेल. गद्दा क्षेत्र, तर तळ ओळ म्हणजे गद्दा आकार हे बेडचे नाव आहे. म्हणून जर तुमच्याकडे 60 बाय 70 8 किंवा 60 बाय 75 असेल तर तो राणी आकाराचा बेड आहे. आता माझ्याकडे असलेली दुसरी रचना ही समकालीन शैली आहे. नॅचरल फिनिशमध्ये पुन्हा मॅट फिनिशमध्ये पुन्हा सागवान लाकडात. याला मागील बाजूस समकालीन क्विल्टिंग आणि क्लायंटच्या आवडीनुसार एक सुंदर साबर फॅब्रिक मिळाले आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्विल्टिंग नाही हे हवे तसे आणि कोरीवकाम. हे कोरीवकाम म्हणजे ख्या लोकांनी, कारागिरांनी केलेले हाताने केलेले कोरीवकाम आहे. हे मशीन केलेले नाही आणि हे कोरीवकाम आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. हे कुशल कारागिरांचे हातचे काम आहे आणि आम्ही जवळपास 40 वर्षांपासून या कलेचा जगभरात प्रचार करत आहोत. आम्ही भारतात सर्व ठिकाणी डिलिव्हरी करत आहोत आणि भारताबाहेरही जवळपास 55 देश आम्ही आधीच निर्यातीत समाविष्ट केले आहेत आणि आम्ही डिलिव्हरी करत आहोत. तुमच्या घरी. या पलंगाच्या सोबतच आम्हाला 2 बाजूचे टेबल मिळाले आहे. 21 इंच डावीकडून उजवीकडे, पुढे ते मागे 15 इंच आणि उंचीही 22 इंच आहे. आता आपण बेड खरेदी करताना मूलभूत मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे. प्रथम स्वतःचा आकार आहे. आपल्याला राजा आकार, राणी आकार किंवा मोठा आकार हवा आहे, त्यानुसार आपण ते बनवू शकतो. जर कोणताही परिभाषित आकार नसेल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा आकार हवा असेल तर तुम्ही आम्हाला देऊ शकता, आम्ही ते देखील बनवू शकतो. पॉइंट नंबर 2 स्टोरेजसह किंवा स्टोरेज शिवाय आहे आणि या बिंदूमध्ये तुमची गादी देखील खूप महत्त्वाची आहे. मॅट्रेस 4 इंच, 5 इंच, 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, 18 इंच, 24 इंच अशी येते. ही गादीची जाडी आहे ज्याबद्दल मी बोलत आहे. तर 4 इंच ते 24 इंच आणि जाड गाद्याही उपलब्ध आहेत. आता गादीच्या रुंदीनुसार आम्ही स्टोरेज भाग परिभाषित करतो. जर तुम्ही 8 इंचांपेक्षा जास्त गादी वापरत असाल तर स्टोरेजला काही अर्थ नाही कारण आम्हाला बसण्याची मानक उंची बनवावी लागेल. खूप उंच बेडची शिफारस केलेली नाही. कारण तुम्हाला वर चढून खाली जावे लागते, ती फारशी आरामदायक स्थिती नाही. त्यामुळे 8 इंचांपर्यंत साठवण ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे जाड गादी असेल तर आम्ही स्टोरेज शिवाय जाऊ शकतो. आता स्टोरेजमध्ये आम्हाला अनेक पर्याय मिळाले आहेत.
एक म्हणजे समोरच्या भागातून उघडणारे स्टोरेज, त्याला आपण फ्रंट लोड म्हणतो. तर तुम्ही या बाजूला जा, तुम्ही ते येथून उचला आणि ते पूर्णपणे उघडेल. आम्ही आधी बनवलेली छोटी क्लिप मी दाखवतो. पण त्यातही प्लस आणि निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. सकारात्मक मुद्दा म्हणजे संपूर्ण स्टोरेज एक आहे, त्यामुळे तुम्ही एका टोकापासून उघडता आणि आत फिट असलेल्या हायड्रॉलिकद्वारे संपूर्ण गोष्ट उचलली जाते. तथापि जेव्हा तुमच्याकडे समोरचा भार असतो तेव्हा तुम्हाला या बाजूला कमी क्षेत्रफळ मिळते, कारण हे पक्ष 5 अंशांमध्ये उघडत असते आणि या क्षेत्राचा जास्त उपयोग होत नाही. दुसरा साइड लोड आहे. आता तुम्ही या बॉक्ससाठी या बाजूने उघडू शकता आणि दुसरा बॉक्स पुन्हा हायड्रोलिकने उघडू शकता, त्यामुळे संपूर्ण क्षेत्र तुमच्या वापरासाठी खुले आहे. तिसरा पर्याय म्हणजे ड्रॉवरचा भाग, ज्याप्रमाणे मी ड्रॉवर उघडतो आणि तुम्हाला दाखवतो. तर आमच्याकडे एक मोठा ड्रॉवर आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलाही मी तो पुन्हा उघडून तुम्हाला दाखवतो. दोन्ही बाजूंना मोठे ड्रॉर्स. ड्रॉवरचा फायदा असा आहे की तुम्हाला गादी काढण्याची गरज नाही, कारण तुम्ही एकदा हायड्रॉलिकने गादी उचलली की तुम्हाला प्रत्येक वेळी बेडशीट दुरुस्त करावी लागत नाही, अगदी सहज उघडता येईल. आता त्यात पुन्हा 2 मुद्दे आले आहेत. पहिली गोष्ट, आता हे क्षेत्र बाहेरून किती मिळतं ते तुम्ही पाहू शकता. ते पलंगाच्या बाहेर जवळजवळ 3 फूट आहे. त्यामुळे ड्रॉर्स उघडण्यासाठी तुम्हाला दोन्ही बाजूंना थोडी जागा हवी आहे. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा तुमच्याकडे या बाजूला 2 ड्रॉर्स असतील तेव्हा तुम्हाला हे ड्रॉवर वापरण्यासाठी साइड टेबल काढावे लागेल, कारण साइड टेबल समोर आहे, त्यामुळे तुम्ही हा ड्रॉवर उघडू शकत नाही. तर हा मुद्दा क्रमांक 2 आहे आणि आकार पुरेसा चांगला आहे, जागा पुरेशी चांगली आहे आणि ते चॅनेलवर आहेत. तर सहजपणे स्लाइड करा. आता ड्रॉर्स बंद केल्यावर मागे बाजूचे टेबल परत ठेवा आणि ते वापरासाठी तयार आहे. हा मुद्दा मी येथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. स्टोरेजचे सर्व पर्याय, फ्रंट लोड, साइड लोड किंवा आमच्याकडे उपलब्ध असलेले ड्रॉर्स, आम्ही ते तयार केले आहे. आम्ही संपूर्ण बनवू शकतो. आपण इच्छित असल्यास सिंगल ड्रॉवर, जेणेकरून आपण ते बाहेर काढू शकता, ते देखील केले जाऊ शकते. तथापि बाजूचे टेबल काढून टाकणे आवश्यक आहे, तोच मुद्दा कायम आहे. बाजूच्या टेबलासमोर या भागापर्यंत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो भाग देऊ शकता, त्यानुसार तो वापरता येईल. आता स्थापना भाग बद्दल. आम्ही आमच्या सर्व उत्पादनांची स्थापना अगदी सोपी करतो, कारण आम्ही 50 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करत आहोत आणि भारताबाहेर तांत्रिक मदत, सुतार, हातगाडी मिळवणे इतके सोपे नाही आणि ते महाग देखील आहे. तर आम्ही काय करतो ते आम्ही अगदी सोपी स्थापना करतो, जेणेकरून तुम्ही ते स्वतः करू शकता. तथापि आम्हाला दाबून ठेवण्यासाठी तुम्हाला तेथे काही लोक असणे आवश्यक आहे. हे वास्तविक घन सागवान लाकूड आहे आणि हे हलके उत्पादन नाही, तुम्ही ते एकटे करू शकत नाही. आता स्थापना अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त 1, 2, 3 आणि 4 भाग करायचे आहेत. आम्ही दोन्ही बॉक्स एकत्र ठेवतो. ते दोन्ही बाजूंना बोल्ट आहेत. तर इथे एक बोल्ट आहे. हा बोल्ट आत जातो आणि आम्ही दोन्ही बाजूंनी नट आत घट्ट केले आहे आणि तेच आहे. म्हणून एकत्र ठेवा, बोल्ट घाला, नट घट्ट करा, पूर्ण झाले. एकूण 5 मिनिटे. इन्स्टॉलेशन खूप सोपे आहे आणि जेव्हा आमच्याकडे स्टोरेज नसते तेव्हा थोडा जास्त वेळ लागतो, कारण ते वेगळे तुकडे असतात, पण पुन्हा खूप सोपे इन्स्टॉल करता येतात. त्यामुळे मुख्यत्वे हे मुद्दे आहेत जे आपल्याला बेडचा आकार, स्टोरेजचा भाग, बाजूचे टेबल्स यासारख्या अधिक स्टोरेजसह आपल्याला ते कसे हवे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यात 2 ड्रॉर्स आहेत आणि एक खाली. यामध्ये मध्यभागी एक ड्रॉवर आहे, एक छोटा ड्रॉवर. तर हे सर्व पर्याय आहेत जे आम्ही कोणत्याही एका डिझाईनमध्ये देऊ शकतो. तुम्हाला आकार, डिझाईन, रंग, फॅब्रिकमध्ये कोणताही बदल हवा आहे. साइड टेबल्सची संख्या, तुम्हाला हवे ते आम्ही त्यानुसार बनवतो. तर आम्ही जे करतो ते खरोखर तुम्हाला जे आवडते, तुम्हाला काय हवे आहे. आणि म्हणूनच आमचे फर्निचर चॉईस वाला फर्निचर म्हणून ओळखले जाते. हा बिट मी परिमाणांचा उल्लेख करायला विसरलो. मागची उंची 6 फूट आहे. मध्यबिंदूपर्यंत पुढचा भाग 21 इंच उंच आहे. आणि पुन्हा एक किंग साईज बेड, 72 बाय 72 इंच. गादीचे क्षेत्र भारतामध्ये आणि भारताबाहेरही पाठवली जाते आणि आम्ही होम डिलिव्हरी किंवा डोअर डिलिव्हरी करतो. जर तुम्हाला एच बेड हवा असेल तर आम्ही ते देऊ शकतो. जर तुम्हाला संपूर्ण कंटेनर हवा असेल तर आम्ही तुम्हाला हवे असलेले संपूर्ण घराचे फर्निचर देऊ शकतो.
आम्ही ते हजारो क्लायंट आणि संपूर्ण यादीसाठी आधीच केले आहे. आमच्याकडे वेबसाईटवर असलेली संपूर्ण प्रशंसापत्रे ही सर्वात मोठी प्रशंसापत्रे आहे जी तुम्हाला जगभरातील कोणत्याही वेबसाईटवर दिसेल. हे सर्व आनंदी ग्राहक आहेत कारण त्यांना सामान त्यांच्या घरी पोहोचवले आहे, त्यांनी ते ठेवले आहे, त्यांना खूप आनंद झाला आहे, त्यांनी फोटो काढले, आम्हाला परत पाठवले आणि आम्ही अभिमानाने आमच्या वेबसाईटवर ही चित्रे प्रदर्शित करत आहोत. शेवटचा मुद्दा किंमतीबद्दल आहे आणि तो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही स्वस्त फर्निचर बनवत नाही. कारण रस्त्याच्या कडेला असलेल्या शेडमध्ये स्वस्तात फर्निचर मिळते. मी दुकानाला कॉल करणार नाही कारण दुकानाचा स्वतःचा खर्च आहे. खर्च आला असल्याने ते स्वस्तात फर्निचर बनवू शकत नाहीत. आम्ही उच्च दर्जाचे उत्पादन, उच्च दर्जाचे टीकोट, पॉलिश, पीयू, साहित्य, फॅब्रिक वापरत आहोत. सर्व काही उच्च दर्जाचे आहे आणि याची किंमत आहे. तर स्वस्त फर्निचर कृपया आमच्याकडून अपेक्षा करू नका. ही आयुष्यभर टिकणारी उत्पादने आहेत. तुम्ही एक पलंग विकत घ्या आणि तो तिथे 50 वर्षे, 60 वर्षे असेल आणि तो बराच काळ आहे. आणि पुन्हा गुणवत्ता समान राहते, काहीही बदलत नाही. पण होय, आम्ही फॅक्टरी किंमत प्रदान करतो. कारण ते आम्ही बनवत आहोत, तुम्हाला ते मिळत आहे. कोणी मध्यस्थ नाही, व्यापारी नाही, कमिशन एजंट नाही, दुकानदार नाही, मधोमध कोणी नाही. त्यामुळे कारखाना आणि अंतिम वापरकर्ते आम्हाला होम डिलिव्हरी, ठोस उत्पादने, दर्जेदार उत्पादने, टिकाऊ उत्पादने, उच्च दर्जाची आणि जाळपोळीच्या ब्रँडसह सर्वोत्तम किंमत मिळत आहे. आशीर्वाद, तुमचा विश्वास आणि तुमच्या ऑर्डरने आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्थानिक ब्रँड. जर तुम्हाला अशी काही आवश्यकता असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. नंबर इथेच आहे. आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आणि तुम्हाला जे आवडते ते प्रदान करण्यात आम्हाला आनंद होईल. धन्यवाद.